तर मैत्रिणींनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्वर्णास किचन फॅमिलीमध्ये। आज आपण बनवणार आहोत आईच्या हाताचं थालीपीठ। तर त्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घेऊन पाण्याने चांगले स्वच्छ करून घेऊ। 4-5 तास भिजत ठेवावं। आता वाटणाची तयारी करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात डाळ तांदूळ टाकून वाटण चांगलं बारीक वाटून घ्यायचं। वाटत असताना थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून जास्त जाडसर पण नसावं, जास्त बारीक पण नसावं। आता आपलं थालीपीठचं वाटण तयार झालेलं आहे। तर आता नंतर अद्रक 1 इंच घ्यायचं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेऊन मस्त छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती अद्रक लसणाची पेस्ट तयार होऊन जाते। आणि नंतर 1 टोमॅटो घेतला, त्याला चांगलं छान बारीक कापून घेतला। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, मिरचींना पण छान बारीक चॉपिंग करून घेतलं। आता फ्लावर घेऊ आणि नंतर वाटाण्याचे जे दाणे असतात त्यांना पाण्यात चांगले उकळून नरम करून घ्यायचे आणि नंतर त्याचे पण बारीक पेस्ट करून घ्यायची। आता वाटणमध्ये आपण कांदे टाकून घेऊ। सॉरी, तर माझ्याकडनं कांदा चॉपिंग करत असताना दाखवलं गेलं नाही। नंतर अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो आणि हिरवी मिरची त्याच्यात टाकून नंतर उकळलेले वाटाणे आणि फ्लॉवर घेऊन ते पण त्याच्यात ॲड करून द्यायचं। नंतर आपले जे जिन्नस मसाले असतात, जसं जिरे, हळद, धना पावडर, आपला काळा मसाला, लाल चटणी मसाला आणि आपलं नमक 1 चमची घेतलेली मी चवीनुसार आणि अर्धा लिंबू आणि लोणच्याचा मसाला। आमच्याकडे रायतं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा। हे सगळे जिन्नस आता एकजीव करून नंतर आता मी तवा गॅसवर तापवण्यासाठी ठेवला आहे। नंतर त्याच्यात 1 पळी तेल टाकून छान पसरून घेतलं आहे। आता बॅटरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून बॅटर छान मिक्स करून घेते आणि नंतर तव्यावर पसरून देते चमच्याच्या साहाय्याने आणि छान गोलाकार देऊन देते। आणि आता याला छान 1 चमची तेल टाकून झाकून देते। 5-10 मिनटं झाकल्यानंतर त्याला वाफ फिरली की नंतर त्याला आलट पलटून साईडला त्याला छान शिजवून घेते। तुम्ही पाहू शकता किती छान क्रिस्पी तयार झालेलं आहे आणि प्लेटमध्ये सर्व केलं। तुम्ही थालीपीठ सोबत दही, मिरची किंवा चटणी, लोणचं काहीही खाऊ शकता सोबतला। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।